नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचे एक अपडेट बघणार आहोत। अहमदनगर जिल्ह्याच्या या तालुक्यात 2 इंटरचेंज तयार केले जाणार, तसेच 70 हेक्टर जमिनीचे संपादन होणार। पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजने अंतर्गत संपूर्ण देशभरात महामार्गांचे जाळे तयार केले जात आहे। या परियोजनेअंतर्गत विकसित होणारे महामार्ग हे सर्व ग्रीनफील्ड महामार्ग राहणार आहेत। यामुळे शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग हा देखील भारतमाला परियोजने अंतर्गत विकसित होणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। हा मार्ग आपल्या महाराष्ट्रातूनही जाणार आहे। मध्य महाराष्ट्रातील 3 आणि मराठवाड्यातील 2 अशा 5 जिल्ह्यांमधून हा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे। नाशिक, अहमदनगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे। मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर या महामार्गाची जिल्ह्यात 141 किलोमीटर एवढी लांबी राहणार आहे। या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे। कृषी, पर्यटन, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्राला या महामार्गामुळे कलाटणी मिळणार आहे। सध्या या प्रकल्पासाठी DPRचे काम सुरू असून हा महामार्ग प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। दरम्यान याच प्रकल्पासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे। खरे तर या प्रकल्पासाठी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात 2 इंटरचेंज तयार केले जाणार आहेत। यामुळे तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार जामखेड तालुक्यातील नान्नज आणि अर्णगाव आणि गरडाचे पाटोदा गावाच्या मधोमध असे 2 इंटरचेंज तयार केले जाणार आहेत। या दोन्ही इंटरचेंजसाठी 3 गावांमध्ये जमिनीचे संपादन केले जाणार असून या गावांमधील 70 हेक्टर जमीन या इंटरचेंजसाठी संपादित होणार असल्याची माहिती समोर आली आहे। यासाठी सर्वेचे काम पूर्ण झाले असून भूसंपादन प्रक्रिया येत्या काळात राबवली जाणार आहे। खरे तर हा मार्ग जामखेड तालुक्यातील 12 गावांमधून जाणार आहे। या 12 गावांमध्ये या महामार्गाची लांबी 26 किलोमीटर एवढी राहणार असून यासाठी 178 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे। मात्र या महामार्गाला जामखेड तालुक्यात फक्त 2च ठिकाणी इंटरचेंज राहणार आहेत। या महामार्ग प्रकल्पामुळे अहमदनगर सहित राज्यातील 5 जिल्ह्यांमधील विकासाला चालना मिळणार असा दावा सरकारच्या माध्यमातून केला जात आहे। हा महामार्ग प्रकल्प सुरत आणि चेन्नई या 2 व्यावसायिक शहरांसाठी तर महत्त्वाचा आहेच, शिवाय महाराष्ट्र राज्यासाठी देखील हा प्रकल्प गेम चेंजर ठरेल अशी आशा आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।